नमस्कार मंडळी, मी समाधान पडत तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा मोठा चॅनल. त्याचं नाव आहे आम्ही मोठेकर आगरी किंग. जय हनुमान. हाय 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 हाय. तर मित्रांच्या हातामध्ये सुकी सुरमई, तर तिचाच आपण चुलीवर कालवण बनवणार आहोत. तर सुक्या सुरमईची मस्तपैकी रेसिपी बनवू आपण. भाऊ फिश दाखव. ही बघा गाईस, मस्तपैकी सुकी सुरमई आणलेली आहे. तर आता कटिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण चुलीवर रेसिपी बनवू. तर चला चालू करू. सुरमई कटिंग करायला घेतलेली आहे मस्तपैकी. तरी कटिंग करून घेऊया, त्याच्यानंतर पुढचं आपण रेसिपी चालू करू. सुरमई मस्तपैकी तोडून घेतलेली आहे. तर हिला आता तर आपल्याला थोडासा म्हणजे थोडीशी आहे त्याची कालवण बनवू आपण मस्तपैकी आणि बाकीची ठेवून देऊ. तर तिला 5-6 वेळा धुवायची मस्तपैकी, गरम पाण्यामध्ये उकळवायची. त्याच्यानंतर पुढची रेसिपी चालू करू आपण. घेतलंय तिचं आपण कालवण बनवू. पहिले धुवूया मस्तपैकी स्वच्छ पाण्यात. तर 4-5 वेळा पाण्यामध्ये धुवायची मस्तपैकी. ही सुकी सुरमई आहे. माणसे आले तर धुवायला. तर साधारण किती पाण्यात धुवायची माणसे? 4-5 पाण्यामध्ये धुवायची. कारण की ती मिठामध्ये पूर्ण ठेवलेली असते. धुवून घेऊ. गाईस मस्त आहे की उकळून घ्यायची. त्याच्यानंतर पुढची रेसिपी आपण चालू करू चुलीवर. खास चुलीवर सुकी सुरमई स्पेशल. तर कांदा, मिरची, टोमॅटो कटिंग करून घेतलेला आहे आणि लसणाची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट बनवू. तर चला, सुरमई उकळा आला की रे डायरेक्ट जाऊ चुलीवर बनवायला. तर पण हे बघा उकळ आलेलं आहे. जेवढे जास्त उकळवाल तेवढे म्हणजे साफ होते ते, कारण की सुकी सुरमई आहे त्याच्यामुळं थोडी उकळायला लागते. चालेल उकळून. आता मग पहिले पाणी काढून घेऊया आणि परत एकदा धुवून घेऊया. आपलं कटिंग करून झालेलेच आहे सर्व साहित्य. गरम पाणी काढूया आणि परत धुवून घेऊ. वास लागेल सुटला बघ. जास्तीत जास्त पाण्याचा वापर करायचा, खारट नाही लागत. खारटपणा सुद्धा जाते. गाईच मस्तपैकी चूल पेटलेली आहे. पेटते ती म्हणजे तर सुकी सुरमई स्पेशल. साहित्य सर्व आणले, कटिंग वगैरे करून घेतले. आता आग पेटली लगेच सुरुवात करू. लंगरीला लाकडी जुले म्हणजे काल नको वाला. तर गाईस लंगरी तापत ठेवले. तर तेल टाकलाय, तेल तापत ठेवलाय. मी तर ऐक यार, काय आला काय बोल, काय आला तुला? बँड वाजवला तिला? अरे ते बँड वाजवता विसर्जन बाप्पा चालाय ना, बाप्पा चाला गावाला. तेल तापत ठेवलाय. आपली पेंटिंग बघा कशी आहे. तर तेल तापलाय, तर कांदा टाकून घेऊया. आता कांदा पूर्ण शिजून घेऊया. जाम तेल तापलाय, आग मस्त झाले. पेस्ट टाकली थोडीशी, ती पण शिजवून घेऊया. तर गाईस टोमॅटो पण टाकून घेऊया, मिरची पण शिजून घेऊया मस्तपैकी पूर्णपणे. बघा आगरी कोल्हे मसाला, हळद आणि एव्हरेस्ट मसाला तर आपण नेहमी एकत्र पण टाकून घेऊ. गाठले मारून घेऊ मस्तपैकी. तर आपला कोदार मस्तपैकी शिजला आहे. आता लगेच थोडासा नॉर्मली पाणी टाकून घेऊया. पाणी मस्तपैकी आपल्या आगरी पद्धतीने मस्तपैकी चुलीवरचा कालवण, सुरमई कालवण, सुकी सुरमईचा कालवण. चला आता सुकी सुरमई टाकून घेऊया मस्तपैकी गाठणे मारू. सावकाश सावकाश. आणि बटाटा पण लगेच टाकू.
गाठणीवर मस्त फटाकर वाजतात काय माहिती नाही. मस्त पैकी नॉर्मल पाणी. सुकी सुरमईला जास्त म्हणजे रसा जाडत ठेवायचा, पातळ नाही करायचा. मस्त पैकी लचलचीत. तर बटाट शिजण्यासाठी थोडा पाणी जास्त टाकलाय, तर आपण कालवून पूर्णपणे सुका करू मस्त पैकी. तर गाईज आपण मीठ नाही टाकला, कारण की सुकी सुरमई ऑलरेडी तिला मीठ खारट होती, मीठ आहे. तर शिजायला आली तर आपण टेस्ट करू, नंतर त्यानुसार मीठ टाकू. तर किती मिनिटात शिजेल माणसे? सुरमई किती मिनिटात शिजेल माणसी? 10 मिनिटात. नाही तर बोलू किती मिनिटात शिजेल माणसी असं नको. तर 10 मिनिटात आपले सुरमई मस्तपैकी रेडी होईल. तर चला आता 10 मिनिटात भेटू आपण. नॉर्मली उकाला यायला सुरुवात झालेली आहे. तर पूर्णपणे उकाला आला तर आपण मीठ चेक करू, त्याच्यानंतर मीठ टाकू. तर आता शिजू द्या, आणखी 10 मिनिटं शिजू द्या. हेच आई आली. आता आई कालवण बघ शिजलाय काय, टाइम लागेल काय बघ, चेक कर. तर उकळा आत्ताशी आलेला आहे. तर आई मीठ टाकायचा की नको? ठीक आहे नंतर. गाईज मीठ चेक केला आहे, तर मीठ चेक केला आहे तर नॉर्मली कमी आहे, तर मीठ टाकूया. गाठी मारा. वास तर मस्त आलाय, सुकी सुरमई स्पेशल. कालवण मस्तपैकी झालाय, मीठ पीठ वगैरे एक नंबर लागलाय मस्तपैकी. तर रसा आपला एवढा नको आपल्याला, तर थोडा रसा आटू द्या मस्तपैकी, आणि बटाट पण शिजू द्या. कालवण आपला बघू शिजलाय काय. आहे बटाट शिजलाय ओके मस्तपैकी. वास पण मस्त सुटलाय. तर चुलीवरची रेसिपी आपली मस्तपैकी सुकी सुरमई स्पेशल. तर व्हिडिओ आवडले असेल, शेवटी बघितले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.